श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज सकाळी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित ही योगायोगाची गोष्ट नसेल. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मन थकलेले असते, डोक्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे असते आणि आपण नकळत देवाकडे एक प्रश्न विचारत असतो, स्वामी, आता पुढे काय? कधी नोकरी मिळत नाही, कधी व्यवसायात सतत नुकसान होते, कधी घरात शांतता राहत नाही, कधी मुलांच्या भविष्याची चिंता, तर कधी शरीर निरोगी असूनही मन बेचैन असते. आणि अशा वेळी मनुष्याला पैशांपेक्षा जास्त गरज असते धैर्याची, आशेची आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या एका आधाराची. तो आधार अनेक भक्तांसाठी म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आज आपण अशा 3 शब्दांविषयी बोलणार आहोत जे लाखो स्वामी भक्त प्रेमाने उच्चारतात. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारल्याने जीवनातील प्रत्येक समस्या आपोआप नाहीशी होते असा दावा नाही. पण अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की या नामस्मरणामुळे त्यांना मनःशांती, धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटी मी तुम्हाला मंगळवारी सकाळी करायची एक सोपी साधना सांगणार आहे जी अनेक स्वामी भक्त श्रद्धेने करतात. जीवनातील अडथळे नेमके काय येतात? मित्रांनो, एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो. माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? शेजाऱ्यांचा व्यवसाय वाढतो, मित्राला चांगली नोकरी मिळते, कुणाचं घर आनंदाने भरलेलं दिसतं, आणि आपण मात्र संकटातून संकटाकडे जात असतो. पण थोडा विचार करा, जीवनात असा एकही माणूस आहे का ज्याला कधीच अडचणी आल्या नाही? उत्तर आहे नाही. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. फरक एवढाच असतो, काही लोक संकटात खचून जातात, तर काही लोक श्रद्धा, धैर्य आणि योग्य कृतीच्या जोरावर त्यातून मार्ग काढतात. स्वामी समर्थांनी भक्तांना संकट टाळण्यापेक्षा संकटांना सामोरे जाण्याचे बळ दिले. कारण जीवन म्हणजे फक्त सुख नाही, जीवन म्हणजे अनुभव, शिकणे, पुन्हा उभे राहणे आणि देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे. मंगळवाराचे विशेष महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे आध्यात्मिक स्थान आहे. मंगळवार हा दिवस पराक्रम, धैर्य आणि निश्चयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी अनेक जण श्री हनुमानाची पूजा करतात, अनेक जण स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात, अनेक जण गरिबांना अन्नदान करतात. पण या सर्व गोष्टींचा खरा अर्थ काय? देवाला आपल्या पैशांची गरज नाही, देवाला आपल्या फुलांचीही गरज नाही. देवाला हवी असते शुद्ध भावना. मनातील अहंकार कमी झाला, दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण झाले, राग कमी झाला आणि आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करू लागलो, तर तीच खरी पूजा आहे. स्वामी समर्थांचा एक प्रेरणादायी प्रसंग. असे सांगितले जाते की एक भक्त अनेक दिवस स्वामींकडे येत होता. तो रोज एकच तक्रार करायचा, स्वामी, माझे दुःख संपत नाही. एक दिवस स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. काही क्षण शांतता होती. मग त्यांनी प्रेमाने त्याला सांगितले, भीती सोड, प्रयत्न सोडू नको आणि देवाचे नाव विसरू नको. भक्ताला त्या दिवशी कोणताही चमत्कार दिसला नाही, पण त्याच्या विचारात बदल झाला. त्याने पुन्हा नव्या उमेदीनं काम सुरू केलं, मनात श्रद्धा ठेवली. हळूहळू त्याचे जीवन बदलू लागले. मित्रांनो, अनेकदा चमत्कार बाहेर घडत नाही, तो आपल्या मनात घडतो. जेव्हा मन बदलते
तेव्हा निर्णय बदलतात। निर्णय बदलले की जीवनाची दिशा बदलू लागते। आजच्या काळात स्वामींचा संदेश का महत्वाचा आहे? आज प्रत्येक जण धावत आहे। मोठं घर, मोठी गाडी, जास्त पैसा, मोठं पद, या सगळ्यांच्या मागे धावताना मन मात्र रिकामं होत चाललं आहे। ताण वाढत आहे, चिंता वाढत आहे, राग वाढत आहे, नात्यांमध्ये दुरावा वाढत आहे। अशा काळात दररोज काही मिनिटे देवाचे स्मरण करणे, स्वतःशी संवाद साधणे, मन शांत ठेवणे, हे आपल्या मानसिक आरोग्यासाठीही महत्वाचे ठरू शकते। म्हणूनच लाखो भक्त दररोज प्रेमाने म्हणतात, श्री स्वामी समर्थ। पण मित्रांनो, हे 3 शब्द नेमके कोणत्या भावनेने म्हणायचे? मंगळवारी सकाळी त्यांचा जप कसा करायचा? अनेक भक्तांना या नामस्मरणातून मानसिक बळ कसे मिळाले आणि श्रद्धेबरोबर कोणत्या कृती केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत। तोपर्यंत मनापासून एकदा माझ्या सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतलं की मंगळवार हा धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मक संकल्पांचा दिवस मानला जातो। पण आता प्रश्न असा पडतो, असे काय आहे या 3 शब्दांमध्ये, श्री स्वामी समर्थ, की लाखो भक्त आजही हे नाव प्रेमाने घेतात? हे फक्त 3 शब्द नाही, ही श्रद्धेची ओळख आहे, आशेचा किरण आहे आणि संकटातही खंबीर राहण्याची आठवण आहे। जेव्हा एखादा भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा सर्वात आधी बदल बाहेरच्या जगात नाही, तर त्याच्या स्वतःच्या मनात घडू लागतो। मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते, निराशेऐवजी आशा जागी होते, रागाऐवजी संयम येऊ लागतो आणि गोंधळाऐवजी विचार स्पष्ट होऊ लागतात। कदाचित हाच त्या नामस्मरणाचा सर्वात मोठा लाभ असू शकतो। स्वामींच्या नावामागची खरी भावना। अनेक लोक देवाचे नाव घेतात, पण नाव घेताना मन दुसरीकडे असते। ओठांवर मंत्र असतो, पण मनात चिंता, राग, मत्सर किंवा द्वेष असतो। अशा वेळी नामस्मरणाचा खरा अनुभव मिळणे कठीण होते। स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याचा प्रयत्न, स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य, दुसऱ्याला माफ करण्याची तयारी आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला जगण्याचा संकल्प। जेव्हा ही भावना निर्माण होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त उच्चार राहत नाही, ते जीवन जगण्याची प्रेरणा बनते। एक प्रेरणादायी कथा। एका गावात एक साधा दुकानदार राहत होता। व्यवसाय सतत तोट्यात होता, कर्ज वाढत होतं, घरात रोज तणावाचं वातावरण होतं। तो अनेक ठिकाणी गेला, वेगवेगळे उपाय केले, पण मनाला शांतता मिळाली नाही। एक दिवस त्याच्या ओळखीतील एका वृद्ध स्वामी भक्ताने त्याला सांगितले, रोज सकाळी 5 मिनिटे शांत बस, मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण, पण त्यानंतर दिवसभर प्रामाणिकपणे काम कर। दुकानदाराने विचार केला, इतकं साधं करून काय होणार? तरीही त्याने सुरुवात केली। पहिल्या काही दिवसात काहीच बदल जाणवला नाही, पण तो थांबला नाही। हळूहळू त्याला जाणवू लागलं, तो आधीसारखा चिडचिड करत नव्हता। ग्राहकांशी तो हसून बोलू लागला, दुकान अधिक स्वच्छ ठेवू लागला, हिशोब व्यवस्थित करू लागला। जुने ग्राहक पुन्हा येऊ लागले। काही महिन्यांनी व्यवसायही सुधारला। तो म्हणाला, स्वामींनी माझं नशीब बदललं। पण जर आपण नीट पाहिलं,
तर स्वामींच्या स्मरणामुळे त्याच्या विचारांमध्ये बदल झाला आणि त्या बदलामुळे त्याच्या कृती बदलल्या. कृती बदलल्या म्हणून परिणाम बदलले. हीच श्रद्धेची खरी ताकद आहे. मंगळवारी सकाळी हे 3 शब्द कसे म्हणावेत? जर शक्य असेल तर सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठा. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. देवघरात दिवा लावा. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर शांत बसा. डोळे बंद करा. 3 खोल श्वास घ्या आणि मग हळूहळू घाई न करता म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाव घेताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी मला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची बुद्धी द्या. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करू शकता. संख्या महत्वाची नाही, भावना महत्वाची आहे. जीवनात अडथळे का येतात? कधी कधी आपण देवाला विचारतो, माझ्याच वाट्याला इतके प्रश्न का? पण जीवनाकडे दुसऱ्या नजरेने पाहिलं तर अनेक अडथळे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. अपयश आपल्याला अधिक चांगली तयारी शिकवतं. नुकसान आपल्याला सावधपणे निर्णय घ्यायला शिकवतं. दुःख आपल्याला इतरांच्या वेदना समजायला शिकवतं. आणि संघर्ष तो आपल्याला मजबूत बनवतो. म्हणूनच श्रद्धा म्हणजे संकट नाहीस होईल याची खात्री नव्हे, तर संकटातही योग्य मार्ग शोधण्याचा विश्वास. स्वामींचा संदेश आजच्या तरुणांसाठी. आज अनेक तरुण तणावात आहेत. स्पर्धा, करिअर, नोकरी, व्यवसाय, अपेक्षा या सगळ्यांमध्ये मन थकून जातं. अशा वेळी दिवसातील काही मिनिटे शांत बसून स्वामींचे नाव घेणे, मोबाईल बाजूला ठेवणे, स्वतःशी संवाद साधणे हे मनाला स्थिर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. श्रद्धा आणि शिस्त या दोन्हींचा संगम झाला तर जीवनाला नवी दिशा मिळू शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त नाव घेऊन बसणे हा स्वामींचा संदेश नव्हता. त्यांनी नेहमी कर्म, सत्य, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांवर भर दिला. म्हणून प्रत्येक मंगळवारी मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि त्यानंतर स्वतःला विचारा, आज मी कोणते एक चांगले काम करणार, एखाद्याला मदत करणार, कोणाला माफ करणार, की स्वतःची एखादी वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करणार. कदाचित याच छोट्या पावलांमधून मोठा बदल सुरू होईल. अंतिम संदेश. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात कधीच असा दिवस येणार नाही ज्या दिवशी कोणतीच अडचण नसेल, पण असा दिवस नक्की येऊ शकतो ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक अडचणीकडे धैर्याने पाहायला शिकाल. आणि कदाचित हीच खरी स्वामी कृपा असेल. श्रद्धा ठेवा, पण आळस करू नका. प्रार्थना करा, पण प्रयत्न सोडू नका. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. कारण श्रद्धा आणि कर्म ही दोन्ही चाकं एकत्र फिरली तरच जीवनाचा रथ योग्य दिशेने पुढे जातो. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदाच लिहा, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हेही नक्की सांगा. आणि जर तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेचा एखादा प्रेरणादायी अनुभव असेल तर तो इतर भक्तांसोबत जरूर शेअर करा. तुमचा अनुभव एखाद्याला नव्याने आशा देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा. आणि अशाच श्रद्धापूर्ण,
प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला शेवटी सर्वजण मनापासून पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने 3 वेळा म्हणूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.